रोकांमध्ये फिरणारा, घरी बसून काय सांगतात, कोमट पाणी पितात, कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा, वर्क फ्रॉम होम करा, असं चालतं का राज्य? फेस टू फेस काम करायला पाहिजे, लोकांमध्ये जायला पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये जायला पाहिजे, आपत्तीत जायला पाहिजे, कोविडमध्ये जायला पाहिजे, सगळीकडे लोकांना मदत करायला पाहिजे. ती या एकनाथ शिंदेनी केली. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे 2-2.25 वर्षात सगळ्यांना आपला मुख्यमंत्री वाटतो, आपला मुख्यमंत्री. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का तर साहेब? किती भरले? किती फॉर्म किती भरले? 98% पेक्षा जास्त महिला आपल्या महाराष्ट्रात हायेस्ट आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर 1च्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इकडे भरले. आणि खात्यात पण 2 हप्ते दिले, नंतर 3 हप्ते दिले. विरोधक म्हणाले की लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय तुम्हाला सांगायचं, पहिले म्हणाले येणारच नाहीत. अरे पण सरकार हे काढून घेणार नाही, हे देणारं सरकार आहे. हे देना बँक आहे, ही लेना बँक नाही. ही हप्ते भरणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणारं सरकार. पूर्वीचं सरकार हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होतं, आता माझं सरकार हप्ते भरणार आहे. आणि म्हणून मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी गरिबी पाहिली आहे. माझी आई कसं घर चालवायची मी पाहिले आहे, कसे काटकसर करायची, दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे कशी वाचवायची. म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला, मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना करायच्या. ताबडतोब योजनांना आम्ही गती दिली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वी केली, सुपरहिट झाली आणि ती लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. मग म्हणाले लाडक्या भावाचं काय? लाडका भाऊ पण केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 6,000, 8,000, 10,000 रुपये आम्ही स्टायपंड दिला, प्रशिक्षण भत्ता चालू केला. हा देणारा देशातला पहिलं राज्य आहे, आपलं पहिलं राज्य. अशा प्रकारची योजना चालू करणार. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की ही लढाई जी आहे, ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाही आहे. ही लढाई विकासाची लढाई आहे. विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजूच्या लोकांची लढाई आहे. आपण विकास करणारे लोक आहोत. एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. आणि म्हणून आम्ही महायुतीचा हा वचननामा काढला. हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. बघा, आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना 1,500वर ठेवणार नाही. आम्ही आमच्या वचननाम्यात 1,500च्या ऐवजी 2,121 रुपये आम्ही केले. आणि बदलापूरमध्ये झालेले केस सगळ्यांना माहित आहे. या माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडे कुणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये म्हणून पोलीस दलात 25,000 महिलांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या नराधमाने पोलिसांवर गोळी मारतो आणि पोलिसांनी काय बघत बसायचं? लगे विरोधक म्हणाले पहिले त्याला आणा, आम्ही फाशी देतो. रेल्वे थांबून ठेवली आणि जसं पोलिसांनी त्याला गोळी मारली, म्हणाले पोलिसांनी चुकीचं काम केलं, म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा. पण पोलिसांनी केलं ते बरोबर काम केलं. या राज्यामध्ये मुली बाळींकडे, माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही. चुकीला माफी नाही देणारे सरकार आहे. 25 लाख रोजगार निर्मिती करतोय, 45 गावात पाणंद रस्ते करतोय, अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये मानधन देतोय. आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा विषय वीज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, 7.5 HP पंपाने शेती करणारे त्यांना वीज बिल माफ केलं. हे सरकारचं काम आहे. हे सरकार आता म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही 3,000 देणार. आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईलमध्ये मेसेज आलाय 3,000 मिळाले म्हणून, त्याच्यावर एक कंप्लेंट करा आचारसंहितेकडे. हे दिशाभूल करतायत, फसवतायत. पैसे आलेत का 3,000? मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले 5 हप्ते, तुम्ही दिले का? कुठून देणार? खोटारडे तुम्ही, फसवणारे तुम्ही. राजस्थानमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं, कर्नाटकमध्ये फसवलं, सगळीकडे फसवलं. निवडून आले घोषणा करून, म्हणतात पैसे नाही आहे, इल्ला
म्हणतात मोदीजींनी पैसे द्या. अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे. वा रे शाण्यानं उलट्या चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे. आता म्हणतात ज्यांनी ही योजना केली त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला जेलमध्ये? आम्हाला तिघांना. जेलला काय घाबरतो आम्ही? अरे आंदोलनाने जेल भोगून करून इकडे संघर्ष करून इथपर्यंत आलोय. आणि माझ्या नादाला लागू नका, मला हलक्यात घेऊ नका. मला हलक्यात घेतला या दाढीला तुमची महाविकास आघाडीची पार गाडी खड्ड्यात घालून मोकळा.